क्लास 1 रँक अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी साठी रिव्हिजन सेशन बघत आहोत। कोणताही क्लास 10 चा मॅथ्स 2 बघतोय आपण पायथागोरस थेरम। या लेक्चर मध्ये आपण फक्त रिव्हिजन घेणार आहोत। जे इम्पॉर्टंट आहे ते क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत। अवघ्या 1 महिन्यावर 10वीचे पेपर आलेले आहेत, त्याच्यामुळे आपण हा रिव्हिजन सेशन सुरू केलेला आहे। काय दिलेलं आहे, दुसरा लेसन आहे मॅथ्स 2 चा पायथागोरस थेरम। त्याच्यामध्ये पायथागोरसच्या रिलेटेड भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात। सुरुवात करूया आपण पायथागोरस थेरम पासूनच। आपण 7वी पासून शिकतो आहोत पायथागोरस थेरम। एक ट्रायंगल दिलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल, याला काय म्हणतो आपण, राईट अँगल ट्रायंगल। जो 90 डिग्रीचा असतो तो राईट अँगल ट्रायंगल। 90 डिग्रीच्या समोरची जी साइड असते तिला आपण नेहमी काय म्हणतो, हायपोटेन्युस आपण त्याला म्हणतो। नाव देऊन घेऊया, ए बी सी। आता पायथागोरसचा थेरम म्हणजे काय असतो, ज्याच्यामध्ये की हायपोटेन्युस जी आहे आपली AC, आपण काय करणार आहे, आधी AC चा स्क्वेअर करणार आहे प्लस इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपण त्याच्यामध्ये करणार आहेत। आपण बघूया आता पायथागोरस थेरम काय सांगतो। पायथागोरसचा थेरम हायपोटेन्युसचा स्क्वेअर करायचा आपल्याला पहिले, म्हणजे हायपोटेन्युस कोण आहे आपली AC। आपण काय करून घेऊ, आधी AC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। बेस काय आपली दिलेली आहे BC, ही काय आपली बेस आहे म्हणून आपण तिला काय म्हणणार BC। ही जी आहे ही काय दिली आपली बेस दिलेली, आणि ही AB जी आहे ती काय दिलेली, हाईट दिली। BC चा स्क्वेअर करूया प्लस हाईट काय आपली AB। मग आपण आधी AB चा पण स्क्वेअर करून घेऊया। मग थेरम काय तयार झाला आपला, AC म्हणजे काय होता आपला हायपोटेन्युस, म्हणजे आपण आधी कशाचा स्क्वेअर करणार, हायपोटेन्युसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू BC म्हणजे काय होता आपला बेस स्क्वेअर प्लस AB म्हणजे काय आपला हाईटचा स्क्वेअर। हा काय झाला आपला हायपोटेन्युस, हा काय झाला आपला पायथागोरसचा थेरम। याच्यावरच बेस आपण क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत। हा पहिला पायथागोरस थेरम। दुसरा बघूया आपण याच लेसन मध्ये जॉमेट्रिक मीन थेरम। जॉमेट्रिक मीन थेरम हा पण आपल्याला कधी कधी फॉर्म्युला पण विचारला जातो, कधी याच्यावरून ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असते। याच्यामध्ये पण एक डायग्राम दिलेली असते आपल्याला, डायग्राम दिलेली आहे PQR आणि इथून मधून S। हा काय आपला 90 डिग्री। आता ही जी QS आहे, QS ही काय परपेंडिक्युलर आहे कोणाला आहे, हायपोटेन्युसला। म्हणजे हायपोटेन्युस काय दिलेली आपली PR। तर आपली जी QS आहे, QS काय असणार आहे, परपेंडिक्युलर आहे सेगमेंट QS। सेगमेंट QS ही परपेंडिक्युलर आहे कोणाला, हायपोटेन्युस PR ला काय आपली हा परपेंडिक्युलर आहे। हा जो PQR जो दिलेला आहे आपल्याला अँगल PQR हा किती दिलेला असणार आहे, 90 डिग्री। मग आपला फॉर्म्युला काय तयार होतो, जी ही सेगमेंट आहे जी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आपण सेगमेंट, परपेंडिक्युलर जी असते ती पण किती असते 90 डिग्री। तर ही जी परपेंडिक्युलर आहे QS, हिचा आपल्याला आधी स्क्वेअर करायचा इज इक्वल्स टू आपण काय केला QS चा काय केला स्क्वेअर केला इज इक्वल्स टू PS मल्टिप्लाय SR करायचा। आपल्याला काय करायचं आहे, PS मल्टिप्लाय SR। हा काय झाला आपला जॉमेट्रिक मीन थेरम। म्हणजे ह्या थेरमचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। जे प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल दिले ते आपण याचा वापर करून सॉल्व्ह करणार। काय झालेला आहे, हा QS काय होती, हायपोटेन्युस जी PR होती त्याला काय होती, परपेंडिक्युलर होती, म्हणून QS चा स्क्वेअर इज इक्वल्स टू PS मल्टिप्लाय SR। हे आपले दोन थेरम झाले। आता तिसरा बघूया। तिसरा थेरम आहे आपल्याला 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री। आता याच्यावरून पण आपल्याला कधी कधी थेरम पण विचारला जातो, जो की पुस्तकात दिलेला आहे थेरी। आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा म्हणून आपण फॉर्म्युला बघू। याच्यामध्ये पण हा जो आहे हा किती असणार आहे 90 डिग्री। हा जो अँगल आहे हा किती डिग्री असणार आहे 30, आणि हा किती असणार आहे 60 डिग्री। हा म्हणजे 90 डिग्री 60 डिग्री अँड 30 डिग्री। नाव देऊन घेऊ याला आपण ABC। अँगल जो A आहे आपला तो किती येणार आहे 60 डिग्री, अँगल B 90 डिग्री, आणि अँगल C किती असणार आहे 30 डिग्री। तर ह्या थेरम मध्ये काय असणार आहे आपल्याला 30 डिग्री जो दिलेला आहे त्याच्या समोरच्या साठी आपल्याला फॉर्म्युला असतो, म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट। 30 डिग्रीच्या अपोजिट कोण दिलेला आहे AB। मग आपल्याला जर AB काढायचं असेल त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे,
हाफ ऑफ म्हणजे 1/2 मल्टिप्लाय हायपोटेनियस. हायपोटेनियस काय दिलेली आपल्याला याच्यामध्ये, हायपोटेनियस काय आपली AC म्हणजे हायपोटेनियस AC. आपण याला कसं लिहू शकतो, 1/2 मल्टिप्लाय AC. AB काढायचं असेल जर आपल्याला तर काय म्हणणार आपण, 1/2 मल्टिप्लाय AC. हा कशाचा आहे, 30, 60 अँड 90 डिग्री साठी आपण हा वापरणार. याच्याच पद्धतीने पुढचा पण एक 4 नंबर आपण त्याला म्हणू शकतो 45, 45, 90 डिग्री. याच्यामध्ये पण आपण डायग्राम काढून घेऊया. हा किती असणार आहे आपला 90 डिग्री. हा जर 90 डिग्री तर 45, 45 म्हटलेले म्हणजे जे दोन असतील ते किती असणार आहे आपले 45 डिग्री अँड 45 डिग्री. याला आपण नाव घेऊन द्या XYZ. ABC दिले ना इकडे, आता काय घेऊया XYZ. याच्यामध्ये पण आपल्याला म्हणजे आता दोघं पण आपल्याला काय दिलेले सेमच दिलेले 45 आणि 45. इकडे काय दिलं होतं, एक 60 होता, एक किती होता 30 होता. फॉर्म्युला चेंज झाले, दोन फॉर्म्युले तयार झाले. पण इथे दोघं पण सेम असल्यामुळे फॉर्म्युला पण आपल्याला एकच तयार होईल. जर आपल्याला XY काढायचं असेल किंवा YZ काढायचं असेल, XY किंवा YZ कोणती पण एक साइड काढायची असेल तर आपण त्याला काय वापरणार, 1/√2 मल्टिप्लाय XZ. XZ म्हणजे काय झालं आपला हायपोटेनियस XZ. XYZ मध्ये हायपोटेनियस काय झाली आपली XZ झाली. ही कोणती होता 45, 45, 90. 30, 60, 90 मध्ये आपण एक काढला, कोणता होता तो 30 डिग्रीचा. आता याच्यामध्ये सेम अजून एक आहे 60 डिग्री साठी. 30, 60, 90 साठी आपण एक 30 चा काढलाय. आता आपण कशाचा काढून घेऊया 60 चा. हा आपला कशाचा झाला 45 चा. 30 चा झाला, 45 चा झाला. आता आपण 60 डिग्री साठी काय येणार 60 A किती आपला 60. मग 60 च्या समोर कोण दिलेली आपल्याला BC. म्हणजे आपल्याला जर BC काढायचं असेल त्याच्यासाठी फॉर्म्युला काय 1/√3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस AC. मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस AC म्हणजे काय, आपण 60 चा जर काढणार असेल त्याच्या समोरची जी अपोजिट आहे कोण आहे अपोजिट BC. BC इज इक्वल्स टू काय येईल √3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस BC म्हणजे √3/2 मल्टिप्लाय काय येणार आहे आपला AC. कोणासाठी काढायचं आपल्याला BC साठी जर काढणार असेल आपण BC साठी तर काय येईल √3/2 मल्टिप्लाय बाय AC. हे आपले फॉर्म्युले झाले. आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आता आपण सुरू करूया. पहिला प्रश्न दिलेला आपल्याला आयडेंटिफाय बाय द पायथागोरियन ट्रिपलेट. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा पहिलाच प्रश्न आहे. काय करायचं आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते आपल्याला सांगायचे. आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय असतं की जी मोठी संख्या दिलेली आपल्याला आता समजा इथे किती दिलेली 5 दिलेली 5 चा स्क्वेअर जर आपण केला तर ते अदर दोन जे साइड दिलेले आपल्याला 3 आणि 4 त्यांच्या इक्वल आला पाहिजे. जर इक्वल आला तर आपण त्याला काय म्हणणार इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. जर नाही आला तर इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. मग पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता मोठी संख्या काय याच्यामध्ये 5 दिलेली मग आपण कशाचा स्क्वेअर करणार, आधी 5 चा स्क्वेअर करणार. नंतर काय दिलेलं आहे 4 दिलेला, 4 चा पण स्क्वेअर करणार प्लस 3 चा स्क्वेअर करणार. 5 चा स्क्वेअर किती येणार 25 इज इक्वल्स टू 4 चा जर स्क्वेअर केला तर 16 प्लस 3 चा स्क्वेअर 9. आपण 16 ची आणि 9 ची जर ऍडिशन केली तर किती येणार इथे 25. इथे पण 5 चा स्क्वेअर किती आला 25. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते काय आलं इक्वल आलं. दोघं पण कसे आले सेम सेम आले. जर सेम आले तर आपण काय म्हणणार इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. एक्झामला ह्या टाइपचे क्वेश्चन एखाद्या मार्काला येत असतं. हा काय झाला मग आपला पायथागोरियन ट्रिपलेट. याच पद्धतीने दुसरा सॉल्व्ह करूया. आता याच्यामध्ये काय दिलं आपल्याला 4, 9, 12 मोठी संख्या काय आपली 12 म्हणजे इथे आपण कशाचा स्क्वेअर करणार आधी 12 चा स्क्वेअर. लक्षात ठेवायचं जी मोठी संख्या आहे तिचा स्क्वेअर आधी करायचा आणि नंतर काय येईल मग 9 प्लस 4. असं नाही का आता आपण 9 मोठी मग 9 मग 4 इकडे कसं पण करू शकतो आपण. फक्त जेव्हा सुरुवातीला आपण करणार हायपोटेनियसचा स्क्वेअर आपण बघितला आधीच पायथागोरसचा थेरम काय असतो आपलं हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस प्लस हाईट. मग आपल्याला जो हायपोटेनियसचा जो स्क्वेअर असतो ते अदर दोन साइड दिलेला असतं आपल्याला बेस आणि हाईट त्यांच्या स्क्वेअरच्या इक्वल असतो. त्यालाच काय म्हणतो आपण पायथागोरियन थेरम. मग आपल्याला इथे काय दिले 12 चा स्क्वेअर करायचे आधी मोठी संख्या आहे म्हणून.
नंतर 9चा नंतर 4चा 12चा जर स्क्वेअर केला तर किती येणार मग 144. 9चा जर स्क्वेअर केला तर किती येतो 81 प्लस 4चा स्क्वेअर केला तर 16. आता इथे काय आलाय आपला 12चा स्क्वेअर किती आलेला आहे 144. 81 आणि 16 चे जर ऍडिशन केली तर किती येणार आहे 6 आणि 1 7 8 आणि 1 9 किती आला 97. इक्वल आहे का हा नाही इक्वल नसल्यामुळे आपण याला काय म्हणणार इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट असं पण करू शकतो किंवा इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणणार आपण. एकदम इझी क्वेश्चन असते एक्झाम मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. आता थर्ड क्वेश्चन बघूया 5 12 आणि 13. मोठी कोणती आहे 13. तर आधी आपण 13चा स्क्वेअर करून घेणार नंतर 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर. 13चा जर स्क्वेअर केला काय येणार 169 इज इक्वल्स टू 12चा 144 प्लस 5चा 25. ऍडिशन जर केली आपण इकडे काय 4 5 9 आला 4 2 6 आला आणि हा 1 म्हणजे दोघं कसे आले इक्वल आले. इक्वल आले म्हणजे आपलं काय मग इक्वल आलं असेल तर पायथागोरियन ट्रिपलेट. मग आपण म्हणणार इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. आणि ही लाईन लिहिणार आपण म्हणजे मार्क्स मिळतात आपल्याला पूर्ण दिसायला पण छान दिसतं. मग हा कोणता क्वेश्चन होता आपला पायथागोरियन ट्रिपलेट कसा काढायचा. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. दुसरा क्वेश्चन घेतोय आता आपण. काय दिलेलं आहे आपल्याला इन फिगर अँगल MNP इज इक्वल्स टू किती 90 डिग्री. सेगमेंट NQ जी सेगमेंट NQ आहे ती कोणाला परपेंडिक्युलर आहे हायपोटेन्यूस जी MP आहे तिला काय सेगमेंट MP ला काय ती परपेंडिक्युलर आहे. MQ दिलेला आहे आपल्याला MQ दिलेला आहे 9. QR जो आहे सॉरी QP किती दिलेला आपल्याला 4 दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं काय फाइंड द NQ. आपल्याला काय करायचंय NQ म्हणजे ही जी आहे NQ ही काय करायची आपल्याला फाइंड करायची. म्हणजे कोणता थेरम येईल इथे आपला जॉमेट्रिक मीन थेरम. कारण का NQ ही काय दिलेली आहे परपेंडिक्युलर दिलेली आहे हायपोटेन्यूस MP ला. म्हणून आपण कोणता थेरम यूज करणार इथे जॉमेट्रिक मीन थेरम. त्याच्या आधी हा प्रश्न जो आहे मार्च 2019 मध्ये काय केलेला आहे विचारलेला आहे. ह्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे लक्ष द्या काय येणार इथे बाय युजिंग कोणता थेरम यूज करणार आपण जॉमेट्रिक मीन थेरम. जॉमेट्रिक मीन थेरम. जॉमेट्रिक मीन थेरम काय आपला आपल्याला काय दिले अँगल MNP इज इक्वल्स टू किती दिलेली आहे 90 डिग्री. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर आहे हायपोटेन्यूस किंवा आपण त्याला सेगमेंट पण म्हणू शकतो MP ला. जॉमेट्रिक मीन थेरम काय आपला NQ चा स्क्वेअर करायचा आपल्याला. जी आहे परपेंडिक्युलर जी आहे ती त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. नंतर MQ मल्टिप्लाय बाय QP. NQ स्क्वेअर इज इक्वल्स टू MQ मल्टिप्लाय QP. NQ काढायचे आपल्याला NQ चा स्क्वेअर. इथं MQ किती दिलेला आपल्याला 9 दिलेला आहे मल्टिप्लाय QP किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. जर आपण मल्टिप्लिकेशन केलं NQ स्क्वेअर किती येणार आहे मल्टिप्लिकेशन केलं 9 मल्टिप्लाय 4 किती आला 36. इथं NQ चं काय करायचं दिलेला आहे स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे आपण काय करणार मग जो 36 आहे त्याला काय घेणार अंडर रूट मध्ये घेणार किती झाला 36. बाहेर जर आला तो अंडर रूटच्या बाहेर कशाचा स्क्वेअर येतो 6 चा. मग बाहेर आल्यावर तो काय होऊन जाईल 6 होऊन जाईल. म्हणजे आपला जो NQ आहे NQ किती आलेला आहे आपला 6 आलेला आहे. हे काय आपलं आन्सर आहे. या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. आता पुढचा प्रश्न आहे आपला 3rd नंबरचा. इन फिगर QPR इज इक्वल्स टू 90 डिग्री. जी फिगर दिलेली आहे आपल्याला QPR किती आहे 90 डिग्री दिलेली. P किती इथे 90 डिग्री म्हणून QPR. सेगमेंट PM ही जी सेगमेंट PM आहे ती परपेंडिक्युलर आहे कोणाला QR ला परपेंडिक्युलर आहे. QMR हे कसे कोलिनियर एकाच लाईन मध्ये असतात त्याला काय म्हणतो आपण कोलिनियर. PM दिलेली आपल्याला 10 दिलेली आहे QM किती दिलेली 8 दिलेली. तर आपल्याला फाइंड काय करायची आहे QR ही आपल्याला फाइंड करायची. इथे पण आपण कोणता थेरम यूज करणार जॉमेट्रिक मीन थेरम. कारण का परपेंडिक्युलर सेगमेंट PM परपेंडिक्युलर QR दिलेली आपल्याला. म्हणून काय काय दिले मग लिहून घेऊ. अँगल QPR किती दिलेला आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे.
जी सेगमेंट पी क्यू आहे, पीएम आहे, सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर आहे कोणाला, सेगमेंट क्यू आर ला ही काय आहे, परपेंडिक्युलर. या मग बाय युजिंग जॉमेट्रिक मीन थेरम, बाय युजिंग जॉमेट्रिक मीन थेरम. काय आपला जॉमेट्रिक मीन थेरम, पीएम चा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर, जे हायपोटेनियस असते, हायपोटेनियस नाही सॉरी परपेंडिक्युलर आहे ती काय, तिचं काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचं, इज इक्वल्स टू क्यूएम मल्टिप्लाय एम आर, क्यूएम मल्टिप्लाय एम आर. पीएम किती दिलेला आपल्याला, 10 दिलेला आहे. पीएम किती दिलेला आहे, 10. इथे काय करणार मग 10 चा स्क्वेअर. क्यूएम किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे. एम आर दिला आहे का नाही, मग एम आरच्या ठिकाणी एम आर असणे. इथं 10 चा स्क्वेअर करायचा आपल्याला, 10 चा स्क्वेअर किती येणार, 100 इज इक्वल्स टू 8 मल्टिप्लाय बाय एम आर. आता आपल्याला एम आर काढायचंय. मग एम आर आपण इकडेच ठेवू. जो 8 आहे तो एम आर ला काय आहे, मल्टिप्लाय, तो जर 100 कडे आणला आपण तर काय होऊन जाणार, डिव्हिजनला. मग 100 डिवायडेड बाय 8 इज इक्वल्स टू काय आला हा एम आर. 8 ने जर आपण 100 ला डिवाइड केलं काय येईल, 8 1 8 2 उरले, 8 2 16 पॉईंट घेतला 4 8 5 40 किती आला तो 12.5. जो एम आर आहे आपला, डिव्हिजन जर केलं तुम्ही तर एम आर किती येणार आहे आपला 12.5. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, पूर्ण एम आर किती आला आपला 12.5. पण आपल्याला विचारलेलं काय, पूर्ण क्यू आर विचारलेली. मग क्यू आर कशी काढणार आपण, क्यू आर कशी तयार झालेली आहे, क्यू एम प्लस एम आर. मग आपण घेऊया क्यू एम प्लस एम आर, दोघं मिळून काय झालेली आहे क्यू आर. क्यू एम किती दिलेली आपल्याला 8 दिलेली, प्लस एम आर किती दिलेली आहे 12.5, आत्ताच आपण काढली. जर ऍडिशन केली तर किती येणार मग 20.5. म्हणजे आपली जी क्यू आर आहे, क्यू आर ही जी पूर्ण आहे क्यू आर ही किती आली आपली 20.5 आली. आता पुढचा चौथा क्वेश्चन घेऊया. आपण लाईनशीर क्वेश्चन नाही घेते, जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, आपण ही रिव्हिजन आहे त्यामुळे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेच आपण इथे घेतोय, पूर्ण आपण घेत नाहीये. पुढचा क्वेश्चन घेऊया 4 नंबरचा. 4 नंबरचा प्रश्न घेतला आपण. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज द 12 सेंटीमीटर. आपल्याला काय दिलेला आहे, एक रेक्टँगल दिलेला आहे ए बी सी डी, एक रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये फाइंड द डायगोनल. म्हणजे आपल्याला काय करायची, डायगोनल फाइंड करायची. म्हणजे ही जी मधली लाईन असते याला काय म्हणतो आपण डायगोनल. ही जी आहे बीडी, बीडी काय ह्या रेक्टँगलची डायगोनल आहे. तर आपल्याला जी डायगोनल आहे ती काय करायची, फाइंड करायची. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं, लेंथ जी आहे, लेंथ किती दिलेली आहे 35. म्हणजे ही जी लेंथ आहे बीसी ही किती दिली आहे 35. आणि जी ब्रीथ आहे ती किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर. मग आपण कोणता थेरम इथे यूज करणार, म्हणजे आपला BCD अँगल BCD हा कितीचा झाला 90 डिग्रीचा तयार झाला. आपल्याला एक साइड माहिती आहे, दुसरी पण साइड माहिती, म्हणजे ही आपली बेस झाली, ही आपली काय झाली हाईट झाली. मग आपल्याला ही जी आहे बीडी ही काय झाली आपली हायपोटेनियस, कारण 90 डिग्रीच्या समोर आहे म्हणून ही काय झाली हायपोटेनियस. माहिती आपण कोणता थेरम वापरणार, पायथागोरस थेरम. आपण काय म्हणणार माहिती आहे, बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरसचा थेरम जर वापरला आपण, हायपोटेनियस काय आपली बीडी, आपण काय म्हणणार इथं बीडीचा आधी आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर करायचा. बेस किती दिलेला आपल्याला बीसी, मग बीसी चा स्क्वेअर प्लस सीडी, सीडी चा स्क्वेअर. बीडी काढायची आपल्याला, बीसी दिलेला आहे, बीसी किती दिलेला आपल्याला 35 दिलेला आहे. बीसी किती दिलेला आहे 35. आणि सीडी जे आहे सीडी किती दिलेला आहे 12 दिलेला आहे आपल्याला. बीडी काढायचा आहे, 35 चा स्क्वेअर किती आपला 12 25 प्लस आपण जर 12 चा स्क्वेअर केला तर किती येतो 144. इथं काय घेणार आपण बीडी स्क्वेअर. ऍडिशन जर केली 5 4 9 6 3 and 1 किती आला आपला 1369. म्हणजे बीडी स्क्वेअर आहे हा किती आला 1369. आता बीडीचा आपल्याला स्क्वेअर काढून टाकायचा, तो हा आहे हा 1369, हा काय होईल अंडर रूट मध्ये जाईल. मग बीडी इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये काय येईल आपला 1369. 1369 हा जो आहे हा कशाचा स्क्वेअर आहे 37 चा स्क्वेअर आहे. मग आपला बीडी जो आहे अंडर रूट मधून बाहेर आला तर बीडी काय होऊन जाईल आपला 37.
BD काय आला आपला 37 हा, म्हणजे जी डायगोनल होती आपली ती किती आली आपली 37 हा. इझी टाइपचे क्वेश्चन हे विचारले जातात. पुढचा प्रश्न दिलेला आपल्याला डू साइड 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर फ्रॉम द राईट अँगल ट्रायंगल. हा, तुम्हाला प्रश्न विचारला ह्या साइड जे आहे 7, 24 आणि 25 ह्या राईट अँगल ट्रायंगल आहे का, आणि असेल तर का, तुम्हाला रिझन पण सांगायचे. आता राईट अँगल ट्रायंगल केव्हा असतो, एक साइड काय असते त्याची 90 डिग्री. 90 डिग्रीच्या समोरची नेहमी काय असते आपली हायपोटेनियस असणारे. मग राईट अँगल ट्रायंगल केव्हा असतो, जेव्हा हायपोटेनियसचा स्क्वेअर जर आपण केला तर तो अदर दोन साइड दिलेल्या आहे, म्हणजे ही साइड आणि ही साइड, याचा स्क्वेअर केल्यानंतर दोघांची ऍडिशन केल्यानंतर याच्या काय येतो, तो इक्वल येतो, तेव्हा काय असतो तो राईट अँगल ट्रायंगल. बघूया मग आपण मोठी कोणती दिलेली 25, म्हणजे आपण जी आहे हायपोटेनियस ती काय घेणार आपण 25 घेणार. एक साइड काय घेतली 24 आणि एक साइड काय घेतली आपण 7 घेतली. इझी आहे. आधी आपण काय करणार 25 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर म्हणजे आपला 24 चा स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे आपला 7 चा स्क्वेअर. 25 चा स्क्वेअर किती आहे 625 इज इक्वल्स टू याचा 576 प्लस याचा किती आहे 49, 7 चा किती येतो 49. हा, जर आपण ऍडिशन केली ह्या दोघांची, हा किती आपला 625 हा तसा तसाच ठेव, किती आला 9 4 आणि 6 5 कॅरी 1, हा किती आला 12 आणि हा 6, म्हणजे हा किती आला 625 म्हणजे यांची जर आपण ऍडिशन केली दोघांची तर ही पण किती आहे 625 ही, आणि 25 चा पण स्क्वेअर किती आहे 625. म्हणजे दोघं पण कसे आले इक्वल आले. हा, इक्वल म्हणजे काय हायपोटेनियस म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू अदर टू साइड आहे त्यांचा जर स्क्वेअर करून त्यांची जर ऍडिशन केली आपण ती पण काय आली सेम आली. म्हणजे जेव्हा जेव्हा हे सेम येईल तेव्हा हा काय असेल राईट अँगल ट्रायंगल. मग आपण काय म्हणणार याला इट इज राईट अँगल ट्रायंगल. सेम आले म्हणून आपण काय म्हणणार त्याला राईट अँगल ट्रायंगल. पुढचा प्रश्न घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल PQR पॉइंट एस इज द मिड पॉइंट. म्हणजे ही जी आहे आपली डायग्राम दिलेली याच्यामध्ये जो पॉइंट एस आहे तो काय दिलेला आपला मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे काय असतो की दोघं जे साइड आहे त्या काय असले आपल्या इक्वल असणारे. म्हणजे हा जो एस दिलेला हा काय करतो या दोघं साइडला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो, त्याला काय म्हणतो आपण मिड पॉइंट. म्हणजे जे आपलं QS चं आन्सर येणार आहे तेच काय असणार आहे आपलं SR चं आन्सर असणार आहे. मिड पॉइंट ऑफ साइड QR इफ PQ PQ किती दिलेला आपल्याला 11 दिलेला आहे. PR जो आहे तो किती दिलेला आहे 17 दिलेला आहे, आणि जो PS आहे तो किती दिलेला आहे 13. तर आपल्याला फाइंड करायचं आहे QR. म्हणजे ही जी आहे पूर्ण ही QR सेगमेंट QR काय करायची आपल्याला फाइंड करायची. ह्या टाइपच्या क्वेश्चन साठी अपोलोनियसचा थेरम आहे. अपोलोनियसचा थेरम काय सांगतो आपल्याला, आधी आपल्याला ज्या साइड दिलेल्या दोघं बाजूच्या म्हणजे PQ आणि PR ह्या दोन आहे ज्या सेगमेंट PQ आणि PR यांचं काय करणार आपण स्क्वेअर करणार. म्हणजे PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, दोघं ह्या PQ स्क्वेअर आणि PR स्क्वेअर इज इक्वल्स टू ही जी आहे आपली PS म्हणजे जी डिवाइड इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते जी मिड पॉइंट आहे PS तिचा स्क्वेअर करायचा 2 टाइम. PS चा स्क्वेअर केला, काय केला आपण PS चा स्क्वेअर प्लस आपल्याला काय करायचंय QS चा स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. हा काय झाला आपला फॉर्म्युला झाला PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स काय PS चा स्क्वेअर प्लस 2 टाइम QS चा स्क्वेअर. आता आपल्याला PQ दिलेला आहे, PQ किती दिलेला आहे आपल्याला 11 दिलेला आहे. मी इथे आपण काय करू 11 चा स्क्वेअर करून घेणार प्लस PR किती दिलेला आहे 17 दिलेला आहे. इकडे काय करू मग 17 चा स्क्वेअर. PS किती दिलेला आहे 13, 2 टाइम्स आहे म्हणून इथे काय करणार आपण 13 चा स्क्वेअर प्लस QS दिलेला आहे का नाही, मग QS जसाच तसा लिहून घेऊया. काय आला हा 2QS चा स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर केला आपण किती येणार आहे तो 121 प्लस 17 चा जर स्क्वेअर केला किती येणार आहे 289 इज इक्वल्स टू आपल्याला इकडे काय करायचंय 2 मल्टिप्लाय 13 चा स्क्वेअर 169 प्लस 2QS स्क्वेअर.
इकडे काय केलं आपण 2QS चा स्क्वेअर, म्हणजे काय होत्या फक्त ज्या व्हॅल्यू टाकलेल्या होत्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूचे काय केले आपण स्क्वेअर करून घेतले. हा यांची ऍडिशन करून घेऊया. किती येईल? हा 10 कॅरी 1 8 9 10 11 आणि 410. हा काय आला आपला इकडची ऍडिशन आली. इकडे जर केली आपली 338. हा प्लस काय करणार आपण इकडे 2QS चा स्क्वेअर. हा आता आपल्याला काय काढायचं इकडे 2QS चा स्क्वेअर काढायचा आहे. हा जो आहे 338 तो इकडे काय आहे प्लस आहे. जर आपण त्याला इकडे घेतला तर तो काय येणार आहे मायनस येणार आहे. 410 कडे जर घेतला तर आपण तो काय होऊन जाणार आहे मायनस होऊन जाईल. किती झालं मग 338 इज इक्वल्स टू काय आपला 2QS चा स्क्वेअर. जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं 410 मधून जर 338 जर मायनस झाला तर किती येणार आहे आपला 72 इज इक्वल्स टू काय राहिला आपला 2QS चा स्क्वेअर. आता जर इकडे बघितलं 2 जो आहे ह्या QS ला काय मल्टिप्लाय, जर आपण इज इक्वल्स टूच्या इकडे जर घेतला त्याला 70 कडे तर काय होऊन जाईल तो डिव्हिजनला होऊन जाईल. मग आपण इकडे घेऊया त्याला. इकडे मल्टिप्लायला होता QS ला, इकडे आला तर डिव्हिजनला झाला. इकडे काय राहिलेला आहे आपला QS स्क्वेअर जसाचा तसा. डिव्हिजन जर केली आपण किती येणार आहे 36. 2 ने जर आपण डिव्हिजन केली तर किती आला तो 36 आला इज इक्वल्स टू QS चा स्क्वेअर. जर आपण स्क्वेअर काढून टाकला QS चा स्क्वेअर, आपल्याला QS फाइंड करून QR काढायची. मग QS चा जर स्क्वेअर काढला तर हा जो आहे 36 हा काय होईल अंडर रूट मध्ये जाईल. मग इथे किती आला अंडर रूट 36 इज इक्वल्स टू QS. 36 कशाचा स्क्वेअर आहे 6 चा. जर बाहेर आला तर तो काय होऊन जाईल मग 6 होऊन जाईल. म्हणजे QS जी होती आपली QS किती आली 6 आली. आता आपण बघितलं मिड पॉइंट कोण आहे S आहे. म्हणजे QS जर आपली 6 आलेली आहे तर आपली जी SR आहे ती पण किती येणार आहे 6च येणार आहे. मग आपल्याला काढायची काय आहे QR काढायची. मग QR साठी आपला काय फॉर्म्युला बनेल 2 मल्टिप्लाय QS. 2 मल्टिप्लाय QS. QR काढण्यासाठी काय येईल मग QS किती आली आपली 6 आलेली. मग 2 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 12. म्हणजे आपली जी पूर्ण QR होती QR जी आहे ती किती आली पूर्ण 12 आली. आपल्याला फाइंड काय करायची होती QR जी की आपण काढली. QR किती आलेली मग 12 आलेली. कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला अपोलोनियसचा थेरम. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इन ट्रायंगल ABC. AB दिलेला आहे आपल्याला. AB किती दिलेला आहे 10 दिलेला आहे. AC दिलेला आहे 7 आणि BC जे आहे BC किती दिलेला 9 दिलेला आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम द C टू द साइड AB. म्हणजे आपल्याला काय सांगितलं होतं डायग्राम ड्रॉ करायला पाहिजे लावली होती. C पासून आपण ड्रॉ करायची आहे, मीडियन ड्रॉ करायची आहे C पासून कुठे साइड AB ला. म्हणजे ही साइड आपली काय आहे AB आहे आणि C पासून काय केली आपण मीडियन ड्रॉ केली. मीडियन म्हणजे काय किती जे आहे दोघं AM आणि BM हे काय असतील इक्वल पार्ट मध्ये ते डिवाइड करेल म्हणून आपण काय काढून घेतली मीडियन काढून घेतली. इथे पण आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे अपोलोनियसचा थेरम वापरणार आहे. काय सांगतो मग आपला अपोलोनियसचा थेरम. आपल्याला काय करायचं आधी ज्या साइड आहे आता ही मीडियन आहे आपण इची अशी साइड नाही घेऊ शकत. मग आपण कोण कोण घेणार आहे AC घेणार आहे आणि आपण कशाची घेणार आहे BC ची घेणार आहे. आपण घेऊया इथं काय येईल AC स्क्वेअर प्लस आधी कशाची घेतली आपण AC ची घेतली नंतर कशाची करणार आहे स्क्वेअर BC ची. मग इथं काय म्हणणार आपण BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स करायचे आपल्याला. 2 टाइम्स काय करायचे CM स्क्वेअर. मग काय म्हणणार आपण 2 टाइम्स काय आपला CM स्क्वेअर प्लस 2 टाइम काय करायचं आपल्याला AM किंवा BM आपण काही पण घेऊ शकतो. AM घ्या किंवा BM घ्या. 2 टाइम AM चा स्क्वेअर कारण आन्सर सेम येणार आहे आणि जे आन्सर येणार आहे AM तोच BM असणार आहे. जे BM येणार आहे तेच AM असणार आहे. आता आपण काढून घ्या. आता आपल्याला AM दिलेला आहे का नाही दिलेला आहे. काय दिलेलं आहे पूर्ण AB दिलेला आहे. मग आपल्याला AM काय करावं लागेल काढून घ्यावं लागेल. कसा काढणार मग पूर्ण जो आहे आपला AB किती दिलेला आहे 10 दिलेला आहे. मग आपण AM कसा काढणार AM इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाय बाय 10. 10 ला जर 2 ने डिवाइड केलं काय येईल 5. म्हणजे AM जो आहे आपला तो किती आलेला आहे 5 आलेला आहे. जो AM आहे तो किती आला मग 5 आला. मग आपण घेऊया व्हॅल्यू टाकूया. AC किती दिलेला आहे आपल्याला 7 दिलेला आहे. म्हणजे इथे काय करणार आपण 7 चा स्क्वेअर प्लस BC किती दिलेला आहे 9 दिलेला आहे. म्हणजे इथे काय करणार आपण 9 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम CM दिलाय का नाही दिलेला आहे. मग CM जसाच तसा ठेवून घेऊया. इकडे काय आला CM स्क्वेअर प्लस 2 टाइम AM किती आला आपला 5 आलेला आहे. तिथे काय घेऊया 5 घेऊया.
7 चा जर स्क्वेअर केला तर किती येणार आहे 49 प्लस 9 चा जर केला तर किती येणार आहे 81 इज इक्वल्स टू 2 cm तसाच ठेवूया cm स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय काय 5 चा स्क्वेअर किती झाला 25 इथे काय येईल मग यांची जर ऍडिशन केली किती आली 130 इज इक्वल्स टू इकडे काय 2 cm स्क्वेअर प्लस इकडे काय येणार आहे 50 येणार आहे आता बघूया जो 50 आहे तो काय इकडे प्लस आहे जर तो 130 कडे आला तर काय होऊन जाणार आहे मायनस होऊन जाणार आपल्याला काढायचं काय cm काढायचं आहे आपण घेऊया 130 मायनस किती हा 50 हा तिकडे काय होता प्लस होता इज इक्वल्स टू इकडे आला तर काय होऊन गेला मायनस होऊन गेला इकडे काय राहिलाय मग 2 cm स्क्वेअर 130 मधून जर 50 आपण मायनस केला आपल्याला काय मिळणार आहे आन्सर 80 मिळणार आहे इज इक्वल्स टू इकडे काय राहिला 2 cm स्क्वेअर आता आपल्याला cm स्क्वेअर काढायचा आहे इथं काय 2 जो आहे ह्या cm ला काय आहे मल्टिप्लाय मध्ये कोणतीच साइन नाही म्हणजे कोणती असते मल्टिप्लाय 2 जो आहे तो काय cm ला मल्टिप्लाय आपण जर त्याला 80 कडे आणला तर तो काय होऊन जाणार आहे डिव्हिजन ला होणार आहे मग इकडे घेऊ आपण 80 डिव्हिजन बाय 2 इज इक्वल्स टू काय राहिला आपला इकडे cm उरलाय cm स्क्वेअर आता जर आपण 2 ने जर डिवाइड केलं किती आला इथे 40 म्हणजे आपला आन्सर काय आला इथे 40 आला इज इक्वल्स टू काय आपला cm स्क्वेअर काय आला cm स्क्वेअर आता आपण cm स्क्वेअर म्हणजे इथं किती आला आपला 40 आलेला आहे पण 40 आपला कशाचा स्क्वेअर आहे का नाही येत आपण 40 चे काय करून घेऊ मग फॅक्टर पाडून घेऊया काय येतील 40 चे जर आपण फॅक्टर पाडले कशाने भाग जाणार आहे तिथे 2 ने आपण डिव्हिजन करू 2 2 जा 4 0 2 1 जा 2 आणि हा 0 2 ने जर दिला काय येईल 5 येईल 2 5 जा 10 5 ला कशाने जाणार आहे फक्त 5 ने जाणार आहे मग काय आला इथे 5 1 जा 5 जर आपण cm चा स्क्वेअर काढून टाकला तर आपला अंडर रूट मध्ये आपण काय घेणार मग 40 लाच घेणार पण 40 चे आपण फॅक्टर पाडले मग फॅक्टर लिहून घेऊया cm इज इक्वल्स टू काय आले आपले फॅक्टर 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5 हे काय आले आपले 40 चे फॅक्टर आलेले आता इथे बघा काय करू शकतो आपण इथे 2 2 जा 4 आणि 4 2 जा काय येतो 8 येतो 8 कशाचा स्क्वेअर आहे का नाही मग आपण ना जोडी करूया फक्त 2 2 ची आणि इथे काय राहिलाय 2 5 जा 10 येईल म्हणजे आपण जर इथे असं लिहू शकतो आपण 2 मल्टिप्लाय 2 किती घेऊ 4 घेऊ आणि इकडे काय घेऊ 10 घेऊ आता 4 हा कशाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर आहे मग 4 ला जर आपण अंडर रूटच्या बाहेर काढलं तर आपण 4 ला कसं लिहू शकतो 2 लिहू शकतो मग इथं घेऊया 4 ला काय केलं अंडर रूटच्या बाहेर काढलं किती लिहिला त्याला 2 लिहिला इथे अंडर रूट मध्ये काय राहिला 10 राहिला कारण 10 चे फॅक्टर पडले नाही म्हणून आपलं जे आन्सर आहे ते काय आलेलं आहे मग cm इज इक्वल्स टू 2 अंडर रूट 10 म्हणजे आपली जी cm होती ती किती आली ती 2 अंडर रूट 10 ही काय आपली cm आहे आज आपण मॅथ्स टू पायथागोरस थेरमची रिव्हिजन केलेली आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केले फॉर्म्युले पण बघितले अशाच प्रकारे आपण आता पुढचा व्हिडिओ मॅथ्स 1 चा घेणार आहोत म्हणजे मॅथ्स 1 ची पण आपण रिव्हिजनच करणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमचे जे मित्र मैत्रिणी असतील 10वीचे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना पण रिव्हिजन करण्यामध्ये मदत होईल थँक्यू